आत्ताची सगळ्यात मोठी बातमी उद्धव ठाकरे ही राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी उद्धव ठाकरे ही राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर गेलेले आहेत। काही वेळापूर्वीच आपण नाशिकमध्ये दोन्ही पक्षांची एकत्रित पत्रकार परिषद होणार असल्याचं म्हटलं होतं, तर ज्यावेळेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी म्हणून मातोश्रीवर गेले होते त्यावेळी उद्धव यांनी राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत चर्चा केल्याची माहिती दिली होती। तर आता उद्धव ठाकरे ही राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची बातमी येते। आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाल्याचं कळतंय। निवडणुकांचा काळ आहे, दुसरीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आलेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर गेलेत। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडे। वैदेही, उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेल्याची माहिती नक्कीच म्हणतोय आपण की ज्या पद्धतीनं सध्या गणपतीनंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झालेले बघायला मिळत आहेत। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी हे उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झाले असल्याची माहिती मिळते आणि एकूणच या भेटीमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी चर्चेला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। याच्या अगोदरची भेट जी आहे ती कौटुंबिक भेट होती, गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज झालेली भेट होती। 22 वर्षानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या घरी पोहोचलेले बघायला मिळाले होते। मात्र आता आपण बघतोय की 22 दिवसही झालेले नाहीत आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला या ठिकाणी पोहोचलेले बघायला मिळतात। निश्चितच एक महत्वाची राजकीय घडामोड सध्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि राजकीय दृष्ट्या एक अत्यंत महत्वाचा खरं तर ही भेटगाठ आपण बोलू शकतो, कारण जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये आज महाविकास आघाडी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे आणि अशाच संदर्भामध्ये राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय आहे ही देखील उद्धव ठाकरे जाणून घेऊ शकतात। उद्धव ठाकरे एकटे गेलेत का शिवतीर्थावर की आणखी कोणी आहे त्यांच्यासोबत? आपण बघतोय की सध्या तरी उद्धव ठाकरे हे जे आहेत ते एकटेच गेलेले आहेत। त्यांच्यासोबत संजय राऊत त्या ठिकाणी देखील असलेले बघायला मिळत आहे आणि कुटुंबाचं ही भेट नाहीये, त्याच्यामुळे अर्थात राजकीय दृष्ट्या महत्वाची ही भेट आहे। आणि त्यातच काल आपण बघितलं की ज्या पद्धतीनं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली, उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाचे काही खासदार त्या ठिकाणी फुटले असल्याची माहिती मिळते। त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात असताना आज मात्र महत्वाच्या भेटीगाठी होताना बघायला मिळतं। उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आहेत, अनिल परब देखील त्या ठिकाणी आहेत, म्हणजे शिवसेनेचे दोन महत्वाचे नेते त्यांच्यासोबत आहेत। त्यामुळे अर्थात ही भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे। वैदेही, उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत गेले, त्यामुळे निश्चितच अगदी महत्त्वाचे कुठेतरी मुद्दे चर्चेत असतील या चौघांच्याही। तर मनसेचे आणखी कुठले नेते राज ठाकरेंसोबत तिथे उपस्थित राहणार आहेत का, त्याबद्दल काय अपडेट्स? बघा, मनसेचे देखील महत्वाचे नेते आतमध्ये उपस्थित राहिले असल्याची शक्यता आपण नाकारू शकत नाहीत, कारण कुठलेही महत्वाचे निर्णय जेव्हा होत असतात तेव्हा बाळा नांदगावकर मनसेचे ज्येष्ठ नेते आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित असतात, संदीप देशपांडे देखील उपस्थित असतात आणि त्यामुळे ही भेट जी आहे ती महत्वाची आपण म्हटली गेलेली आहे। कारण काही मोजक्याच नेत्यांना घेऊन उद्धव ठाकरे त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबतही बाळा नांदगावकर जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित असल्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही। त्यासोबत नितीन सरदेसाई देखील शिवतीर्थ येथे उपस्थित आहेत अशी देखील माहिती सध्या मिळत आहे। त्यामुळे आपण बघतोय की जे पहिल्या फळीतले जे मनसेचे नेते आहेत त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत, अविनाश अभ्यंकर आहेत, हे देखील त्या ठिकाणी शिवतीर्थ येथे उपस्थित आहेत। त्याच्यामुळे अत्यंत महत्वाची ही भेट आहे आणि खास करून ज्या पद्धतीनं सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे त्या दृष्टीनं ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते। सध्या ज्या पद्धतीची अराजकता माजवत असल्याचा आरोप ठाकरे गटातून वारंवार केला जातो आहे, त्या दृष्टीनं मनसेची भूमिका काय आहे आणि मनसे हे मनसे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार आहेत का? कारण वेगवेगळ्या भाषेच्या निमित्तानं म्हणा, मराठी भाषेच्या निमित्तानं म्हणा किंवा कुटुंबाच्या वेगवेगळ्या फंक्शनच्या निमित्तानं म्हणा, हे दोन्ही भाऊ एकत्र दिसले होते। ठाकरे ब्रँड जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हावा अशी प्रत्येकाला इच्छा आहे असं देखील मत व्यक्त करताना बघायला मिळालं होतं। मात्र या एकूणच या युती संदर्भातलं पुढचं भवितव्य काय असेल त्या संदर्भात देखील चर्चा आजच्या या भेटीमध्ये केली जाणार असल्याची माहिती मिळते। वैदेही, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला महाविकास आघाडीचे नेते मातोश्रीवर गेले होते, त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या इंडिया आघाडीमध्ये येण्याबाबत, महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत चर्चा केली होती अशी माहिती सुद्धा मिळते। त्या संदर्भात या दोघांमध्ये आज चर्चा होऊ शकते? नक्कीच आपण बघतोय की महाविकास आघाडीची मातोश्री येथे एक अत्यंत महत्वाची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये विजय वडेट्टीवार यांनी देखील वक्तव्य केलं होतं। त्यांनी असं म्हटलं होतं की मनसेला सोबत जर घेणं याबद्दल आम्ही हायकमांडशी बोलू किंवा वरिष्ठ नेत्यांशी नक्कीच बोलू, मात्र एकीकडे बिहार निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये जर मनसे सोबत आली महाविकास आघाडीच्या तर निश्चितच बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसला वेगळा परिणाम त्याचा सहन करावा लागेल। या सगळ्या गोष्टीच्या आहेत त्या राजकीय गुंतागुंतीच्या आहेत, त्याच्यामुळे या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे येणार की नाही या संदर्भात सध्या प्राथमिक
एकत्रित चाचपणी कालच्या बैठकीमध्ये जी आहे ती झाली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यानंतर राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय आहे, महाविकास आघाडीमध्ये ते येऊ इच्छितात का? कारण ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी मध्यंतरीच्या काळात भाजपला मोठ्या प्रमाणात लक्ष केलं होतं, भाजपवर निशाणा साधला होता, वेगवेगळ्या मुद्द्याला घेऊन महायुतीच्या अनेक नेत्यांसोबत जे आहेत ते त्यांनी आपली भूमिका प्रखरतेने मांडताना बघायला मिळाले होते. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे जाणार अशी देखील चर्चा त्या निमित्तानं रंगलेली बघायला मिळाली होती. मात्र अधिकृत कुठलाही दुजोरा या निमित्तानं पाहायला मिळाला नाही. मात्र महाविकास आघाडीच्या मातोश्री येथील बैठकीमध्ये या संदर्भात चाचपणी देखील केली गेलेली होती. पण जर राज ठाकरे सोबत आले तर मग परप्रांतीयांचा मुद्दा ऐरणीवर येतो, मग बिहार निवडणुकीवर त्याचे परिणाम होतील असा एक दृष्टिकोन देखील समोर आलेला होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चाचपणी जी आहे ती सध्या केली जात आहे. पण दोन भाऊ जर एकत्र येणार तर कितपत ताकद मुंबईमध्ये बघायला मिळेल आणि त्याचे कसे परिणाम होतील या संदर्भात देखील एक वेगळी चाचपणी सध्या केली जात असल्याची माहिती सध्या मिळत आहे. ठाकरे ब्रँड हा मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये एकत्र दिसणार असं वारंवार संजय राऊत यांच्याकडून वक्तव्य येत असलेलं बघायला मिळतं. त्याच्यामुळे यात आता कितपत तथ्य आहे किंवा कितपत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना टाळी देतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. वैदिक 15 दिवसात दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जात आहेत. बिहार निवडणूक असू देत किंवा मग आता पालिका निवडणुका दोघांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकांबाबतही दोघांमध्ये चर्चा होईल. नक्कीच मुंबई महानगरपालिका म्हणू किंवा अन्य महापालिका स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत अशी इच्छा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जी आहे ती अनेकदा व्यक्त करून दाखवली होती. मात्र अंतिम निर्णय जो आहे तो शिवतीर्थवर आणि मातोश्रीवर घेतला जातो असंही त्यांचं वक्तव्य होतं. आता शिवतीर्थ येथे जर मातोश्री येथील महत्त्वाचे नेते दाखल झाले आहेत तर शिवतीर्थ येथे या संदर्भात निर्णय घेतले जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर कितपत मराठी माणूस एकत्र राहू शकतो आणि मराठी माणसाची एकजूट सध्या राहणं हे कितपत महत्त्वाचं आहे या सगळ्या दृष्टिकोनातून नेते भाष्य करताना बघायला मिळतात. पण जी युती किंवा आघाडीमध्ये जायचं या संदर्भातला निर्णय जो आहे तो अत्यंत विचार करून केला जातो, कारण त्याचे दूरगामी परिणाम कशा पद्धतीनं दिसतील हे देखील पाहणं महत्त्वाचं होतं. कारण याच्या आधी जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी काँग्रेसवर अनेकदा टीका केलेली बघायला मिळाली आहे, शरद पवार यांच्यावर टीका केलेली बघायला मिळाली आहे, अगदी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केलेली बघायला मिळाली आहे. पण दरम्यानच्या मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही भाऊ जेव्हा एकत्र आले तेव्हा याच सगळ्या गोष्टीचा विसर पडून केवळ आणि केवळ ठाकरे ब्रँड हा मराठी माणसासाठी राहावा अशी एक भूमिका. वैदिक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.